सुरुवात आपली झालेली आहे, तेही घराच्या बाहेर उभं राहून आणि कॅन्डीने थंडीचे ग्लोव्स वगैरे घालून कॅन्डी पूर्ण घालून रेडी आहे. आणि आपण एकदम पूर्ण वन साईड रेडी इथे हेल्मेट आणि सगळ्या गोष्टी इथे ठेवल्या आहेत. आणि जॅकेट कुठे तुझी? मी नाही घालत आहे. आपण त्याची रिएक्शन कारण की खूप थंडी आहे बाहेर. आणि 2 जॅकेट होते, एक आणि एक दुसरा होता, तो मी ठेवला परत रिटर्न कारण तो जास्त थंड पडेल, म्हणजे जास्त गरम होईल नंतर. आणि आम्ही निघालोय सकाळी 4 वाजता. 4 म्हणजे आता 4:30 4 वाजता आम्ही उठलोय. आता निघायचं तर मूड मध्ये आहोत, सर्व रेडी आहे. पण जायचं कुठे हा प्रश्न आहे मोठा. नाही जायचं तिकडे जिथे आम्ही लोक जायचे ना आधी वेळेला, तिथेच जाऊयात. तुला घेऊन जाऊयात आज. काही आपण आधी जिकडे जायचं तिथेच जाऊयात. पण कॅन्डीला फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करूयात, कारण कॅन्डीला राईडचा एक्सपिरियन्स तेवढा नाही. तो इथे मुंबई सिटीमध्ये वगैरे भरपूर फिरलाय किंवा कुठे, बट लॉंग रूट राईड त्याने नाही केले. तर आज त्याची फर्स्ट टाइम लॉंग रूट राईड. 6 वर्षात आपण मुंबई सोबतच फिरलोय का गाडी. ती गाडी चोरीला गेली. हा सगळ्याचं ट्रॉमा द्यायचं कधी बंद करणार नाही. तुम्ही कंटिन्यू करा आमच्या सोबत. तर मंडळी बघा, गाडी कोल्ड स्टार्ट करत ठेवली आहे. कॅन्डी सर इकडे रेडी, आपणही इथे रेडी. आणि आता मला आता आठवलं, अख्ख्या 2 वर्षानंतर मला माझी टी शर्ट पुन्हा घालायला भेटले. गाईज त्याचं टी शर्ट घालून आपण एवढे दिवस मिरवत होते. आणि आजही आपण परत तसेच आहेत की सगळ्या एक गोष्ट एकमेकांसोबत सगळ्या गोष्टी. आणि काही सेट आहे आता पूर्ण. आता खूप दिवसानंतर काही मोठं ब्लॉगिंग होणार आहे. बस रे कॅन्डी. आता आपण गणपती बाप्पाचं नाव घेऊन सुरुवात करूयात आपण. ते अरे त्याला अजून चालू नाही केले, ते नंतरसाठी कामाला आहे रे. त्याला काय गणपती बाप्पा मोरया. येस, चला गाईज. इतरपिणी नारळ ना गुल्ला. थंडी तर हाय रे, मजबूत आहे थंडी, मजबूत आहे. मजा तर येणार आहे भाई, मजा येणार आहे गाईज. कॅन्डीचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि कॅन्डी बोलतोय की त्याला पण खूप सारे राईड्स करायचे आहेत. तर आपण इन फ्युचर कॅन्डीला घेऊन करूयात राईड चालू परत एकदा. मी एकटा काहीच कंटाळतो म्हणून आज कॅन्डीला पहिल्यांदा म्हणजे बोललो. आणि आपले प्रथम भाऊ ऑफिसमधले आहेत ना ते, आणि साकीब भाऊ दोघंजणचा विषय चालू झालेला की ते लोक पण येणार आहेत किंवा त्यांच्यासोबतच राईडला कंटिन्यू करायची होती आपल्याला. बट काही इश्यूजमुळे त्या प्रथम भाऊला नाही पॉसिबल, त्याच्यामुळे आपण चाललो आहे फक्त. तर लेट्स गो गाईज, लेट्स गो. तरी काय सेकंडरी व्हेकल वीर चालवणार होतो, माझं लायसन्स नाही आलंय. ह्याचं लायसन्स आलेलं असतं ना, मग ह्याची वाईफ पण आली असते आपल्या जोडीला, खुशी द मॅडम बॉय. मॅडम बॉय गाईज. आमचं हे सगळ्या गोष्टी असेच चालतात गाईज. आम्ही पक्षोच आहेत पूर्णपणे, काय बरोबर ना कॅन्डी. गाईज केवढं मस्त वाटतंय बघा हे यांचं. आणि इकडे तुम्ही बघू शकता आपल्या बाजूला हत्ती गार्डन आहे पूर्णपणे. आणि मस्तपैकी एकदम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे गाईज. ते हत्ती गार्डन त्याला कॉलेजच्या पोरांनी नाव दिले. मी 5 वर्ष झाले हत्ती गार्डनच एकदम 5 काय 6 वर्ष झाले. तर काही हे बघा सगळेजण चहाची वगैरे दुकानं ओपन आहे तिथे. आणि आपण निघालोय आपल्या राईडला. साधारणतः आता 4:30 पावणे 5 झालेले आहेत. आणि असा मोटिव्ह आहे आपला की राईडला जायचं आणि म्हणजे आपल्या त्या लोकेशनवरती कॅन्डीला सनराईज दाखवायचं आपण. आणि मग त्याच्यानंतर मग आपण कंटिन्यू करू विथ येताना मग राख्याच्या घरी किंवा जायचं ट्राय करू जमलं तर. नाही तर कारण कॅन्डी नाही गेल्या ना अजून राख्याच्या नवीन घरी नाही गेल्या, तर मग कॅन्डीला आपण घेऊन जाऊ शकतो राख्याच्या घरी. नाहीतर मग रिटर्न घरी बघू. मग कधी परत एकदा राईडला जमेल तेव्हा मग जाऊ राख्याच्या घरी. आता तरी सध्या तरी ठेवतो मी, कारण ह्या स्पीडने जर समजा चालत राहिलो कंटिन्यू तर सनराईजच्या आधी तर पोचणार नाही आपण. तर जाऊया जरा. ओके गाईज, थंडीमध्ये कुडकुडून झाल्याच्या नंतर खांदेश्वरच्या इथे राईडला निघाल्यानंतर खांदेश्वरला थांबणं इज मस्ट. रख ना इसके ऊपर, रख देगा आराम से चल जाएगा. अरे नहीं गिरेगा, आराम से रख, आराम से रख. कॅन्डी कसं वाटतंय कॅन्डी एक्सपिरियन्स इकडे?
आणि किती महाग आहे भाई. 80 रुपये झाले. 80 रुपये झाले. 80 रुपये झाले भाई. बाप रे काही त्याच्या 80 रुपये झालेले दिसत आहे 50ची नोट काढली विचार करून 50 रुपये होती. हा काही 2 चहा आणि 2 बन मस्काचे 80 रुपये झालेत. पण ठीक आहे भाई, मजा आहे ह्याच्यामध्ये काही. राईडला निघालं तर तेवढं चालतं. विषय असं आहे काही की आता आम्ही लोक थंडीने कुडकुडत होते, तर मग आम्ही लोक थांबले इकडे खानदेशाच्या इथे, जिथे सगळे बायकर लोक थांबतात ना त्या साईडला थांबल्यात. आता इथून आपण निघूयात. अजून तर कोण आलेलं नाही दिसत आहे, सगळे आहेत नॉर्मल गाडीवाले सगळेजण आहेत. आणि आपण या भाऊंकडून घेतले आहे कॅफे, काय रुद्र कॅफेमधून घेतलं आहे आपण. आता आपण हे कंटिन्यू करूयात आणि पुढे राईड कंटिन्यू ठेवूयात. बरोबर आहे ना यांनी? अरे भाई मूडच बनवले कुडकुडू कुडकुड. बरोबर. क्या क्या सिक्रेट सेंटा का गिफ्ट लेने के लिए रखा था. अरे बाप रे इसीलिए कॅश पडी थी. कोण आले तुला? मॅडमचा नंबर आलाय का? अरे मैं अकेला मिलो भाई पूरा ऑफिस में. बाप रे गाईज, बघितलं का? याचे सगळे ऑफिस मधला स्टाफ आहे ना सगळ्या मॅडमचा आहे. आणि त्यांच्यासाठी गिफ्ट घ्यायला म्हणून 1,500 रुपये ठेवलेले कॅन्टीनेत. त्याच्यातला 800 रुपयाचं पेट्रोल त्याने भरलंय, कारण भावाकडे कार्ड नव्हतं आणि आपल्याकडे मम्मीचा फक्त कार्ड आहे असं. तर आता आपण ना आलेत ऑलमोस्ट अर्ध्या रस्त्यापेक्षा पण जास्त पुढे आल्यात. आणि इथे पैसे भरून नाही आपल्याला हवा भरायचे, राहू देत, आपण हवा पुढे जाऊन भरू, पुढच्या पेट्रोल पंपला जाऊन भरू. काही मी मोस्टली काय जेव्हा आपण पेट्रोल भरतो ना तेव्हा थोडी जाऊन हवा भरून येतो, कारण माहिती असतं की हवा भरावी लागेल आपल्याला, कारण हवा भरणं पण इम्पॉर्टंट असतं. तर आता आपण निघालो परत एकदा आपल्या सफरला. तर माझी अशी इच्छा तर होती की बघ थोडं वाटतंय मला सनराईज एकदम तुला खालपासून बघायचं आहे ना, तर जाऊ शकतो आता पण आपण. हा ऐकलंस का? नाही अरे बोललो की हलका सूर्य उगवताना दिसतोय मला. उजेड होतं. हा मग तेच बोलतोय, लेफ्टला इकडे आपलं लोकेशन आहे, तिकडे जाऊयात आणि मग रिटर्न फिरूयात, चालेल ना? गाईज तुम्हाला लोकांना कमी दिसत असेल, पण या साईडला तुम्ही बघू शकता हा चंद्र आहे. आणि इकडे कॅन्डी सर फोटो काढायला म्हणून आल्यात. खूप अंधार आहे अजून. आणि या अपोजिट साईडला बघा तुम्हाला हलकासा म्हणजे हे बघा, हे जे तुम्हाला दिसतंय माझा हात दिसतोय त्याच्या बॅगी साईडला बघा, इथे सनराईज होईल. तर आम्ही इथे थांबून बघायचा विचारात आहेत, पूर्ण सनराईज बघायचा. काय कॅन्डी बरोबर ना? थोडं लाईट तुझ्या तोंडावरती पाड, नाही तर तू दिसतच नाहीस काहीच. अरे फ्लॅश मार ना, चिंदी एकदमच अंधार आहे बाबा. दिसतोय. हा दिसतोय. दाखव इथे. हा हे बघा गाईस, कॅन्डी इथे आहे आणि आम्ही आता इथे आलोत, गाडी लावली इथे. आणि काय हे बघा ना मला काय भेटलंय. आपल्या नेहमीप्रमाणे मी इकडे येऊन फुलं उचललेली आहेत आणि कॅन्डी मला विचारतो की कशासाठी उचलते रे सगळी फुलं. मी म्हटलं अरे घेऊयात, मस्त वाटतात, चांगलं वाटतात जरा फुलं. हा गाईस, माझ्या आयुष्यात पोरगी नाही तर फुलं घेऊन काय करणार? बरोबर आहे, परफेक्ट पॉईंट आहे कॅन्डीचा. कॅन्डी असं ना भाऊ, माझ्याकडे माझी बे आहे भाई, या बेसाठी घेतो मी सगळी फुलं गाईस. बरोबर आहे की नाही? 100% खरं आहे भाई. चांद बघा, चांद आहे ना एक नंबर दिसतोय माझं. तर जेव्हापासून निघालं ना तेव्हापासून फक्त एकच लक्ष आहे. काय कॅन्डी बरोबर ना? कॅन्डी कॅन्डी थांब. अरे एक नंबर. कॅन्डीचा स्क्रीनशॉट काढून घे भाई, क्लास वाटतं एकदम. बरोबर काही जेव्हा मी अजून आता काढतो बसू, तर मग विचार करते टाइम लॅप्स काढायचा. लेट्स सी की काय करूयात. कॅन्डी जसं बोलेल त्याच्यावरती डिपेंड आहे आपला आता. अरे म्हणजे आपण बघूयात रे, विचार करूयात रे, बाकी काय नाही. काय असं बरं बघूयात गाईज. आता इकडे तुम्हाला पण दाखवू आपण.
हे बघा हे फुल मी का घेतो ना त्याचं रिझन दाखवतो तुम्हाला. हे बघा हे फुलच्या ना एक मस्त अशी छोटीशी रिंग बनते आणि मी ती रिंग बनवण्यासाठी म्हणून नेहमी हे फुल घेतो. हे बघा इथे दाखव रे, इथे चिंदी इथे दाखव. तर हे फुल आहे ना प्रत्येक पाकळीला आहे ना एक छोटासा असं खड्डा पाडायचा हलकासा. एक असा छोटासा खड्डा पाडला, इथे नखाने खड्डा पाडला, त्याच्यामध्ये ही जी पाठीमागची जी देठ आहे ना ही याच्यामध्ये घुसवायचं असं असं असं. आता हे झालं. ह्याच्यानंतर सेकंड पाकळी माझी असणार ही बाजूची. जस्ट ती पाकळी घ्यायची, तिला पण सेम असंच एक छोटंसं असं कट पाडायची हाताने. पहिला जास्त मोठं नाही पाडायची कट, एकदम हलकी पाडायची. ते ऑटोमॅटिकली नंतर मोठी होतच राहते ती कंटिन्यू कट म्हणजे ती. त्याच्यानंतर कॅन्डी असते, कॅन्डी चिंदी. मला काहीतरी जोक सुचला. गाईज कॅन्डी एवढ्या वेळापासून ग्लव्स घालून होता, त्याला बोलला एक व्हिडिओ काढ करून. तर तो व्हिडिओ काढायला म्हणून त्याने ग्लव्स काढले, तर त्याची हवा टाईट झाली आहे. वन साइड हवा टाईट झाली आहे त्याची. आणि मी कंटिन्यू बिना ग्लव्सचा आणि आलोय भाई. इज्जत द्या गाईज, मला कमेंट सेक्शन मध्ये इज्जत द्या. कॅन्डी नल्ला थंडी वाजते, अम्मू प्रो आहे असं बोलून टाकाय काय. आणि नंतर मग काय बघा अजून एक लास्टची पाकळी आहे ना आपली, त्याच्यामध्ये पण एक असं मस्तपैकी कट पाडायची छोटीशी. आणि त्याच्यामधून अरे यार जास्त मोठी झाली रे कट, ठीक आहे ॲडजस्ट करा तेवढं थोडंफार. हे बघा असं करायचं. असं करून झालं ना की हे बघा ही एकदम मस्त अशी छोटीशी रिंग सारखं रेडी होऊन जातं. जास्त नाही, हे फक्त आणि फक्त 2-3 तासासाठी असते. तर एखाद वेळेस असं गर्लफ्रेंड वगैरे असेल कोणाची तर असं बनवून द्या, मस्त वाटेल, छान वाटणार त्या लोकांना. मी गर्लफ्रेंड नाही कोणाची किंवा माझी नाही आहे कोण, म्हणून मी फक्त असंच बनवतो. आणि आता मी हे कॅन्डीला देईल की कॅन्डी त्याच्या गर्लफ्रेंडला म्हणजे त्याच्या बायकोला देऊन टाकेल. गर्लफ्रेंडला भेटायचं असेल तर मग गर्लफ्रेंडला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. गर्लफ्रेंडला द्यायचं असेल तर तू देऊ शकतो कॅन्डी, त्या बाहेरची दुसरी कुठली असेल तर. नाहीतर मग असं. आणि जर समजा काय ते तू रिंग ना आणलीस कॅन्डी, अरे चिंदी हा घरी काही लग्न झाल्या चिंदी रिंग विसरून आलो. तर मी त्याच्या रिंग वरती तुम्हाला नाही बा असं याला आहे ना दोन म्हणजे डिवाइड करायचं दोघांमध्ये. आणि मग रिंग असेल ना हातामध्ये घालायची, त्याच्यामध्ये असं टक करून टाकायचं म्हणजे आतमध्ये त्याच्यामध्ये रिंग मध्ये अडकवून टाकायचं. आणि मग रिंग वरती मस्तपैकी अशी छोटीशी रिंग. तुम्हाला हे आहे आपलं ब्लॉग मध्ये, हे कशाला आहे ते नाही माहिती आम्हाला, पण मग आहे फक्त हा पार्ट आहे गाईज घरची मिरची ब्लॉगचा. गाईज मी फोन घेतला याच्याकडून की मी म्हटलं की ह्याला पण दाखवतो जरा. तर हा चिंदी व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद करून मोकळा त्याच्या आधीच. काय रे झाले रे गाईज कॅन्डीने हे बघा गाईज हे वाले ग्लव्स घातलेत. हे पप्पा माझे घेऊन आलेत काश्मीरवरून. हे ग्लव्स आहेत ना याच्यामध्ये अजिबात थंडी वाजत नाही, अजिबात थंडी नाही वाजत. कॅन्डीने एक्सपिरियन्स केलं आणि मस्तपैकी ग्लव्स आहेत. आणि आता हे ग्लव्स घालून पण हा माणूस माझ्यासोबत कंटिन्यू होता. आणि आता त्याने काढलंय गाईज हे बघा, हे पण एकदम बादशाह जॅकेट आहे. हे रायगडवाला जॅकेट आहे आपलं. या जॅकेटमध्ये पण इज्जत आहे या जॅकेटला, ह्याच्यात पण थंडी वाजत नाही. तरी सुद्धा हा बोलतोय की मला तर थंडी वाजताय करून. काय कॅन्डी खूप थंडी आहे. चल निघूया आपण. आवाज आला काय गायज बघितलं इथे असलं ना तरी सुद्धा तिकडे हायवेचे आवाज येतात. तर गायज हे बघा आता एक तर रिंग बनवली आहे आपण, बाकीचे आहेत ते आपले इथे ठेवले. आणि आता आपण निघूयात इथून आणि घरी जाऊयात. घरी जाऊन नाश्ता वगैरे करू आणि नंतर बघू दिनचर्या व्लॉग मध्ये अजून काय काय होतं ते. श्रीमंताच्या झोपायचंय डायरेक्ट. झोपला ना पण आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू करून झोपूयात. लाईव्ह स्ट्रीम करून टाकूया. आज काय जायचं खूप दिवसानंतर व्हिडिओ मध्ये टाइम वगैरे काढला. आणि कॅन्डी परत एकदा रेडी झाल्या गाईज, मी पण रेडी होतो आणि निघूयात आपण. काय कॅन्डी बरोबर ना, तू चालवतो इथून तिथे आपल्याला घरी पोहोचायचं आहे. तिथून उतरल्यावरती माहिती आहे ना कसा रस्ता आहे तो. डायरेक्ट त्याच्यामध्ये डायरेक्ट तिकडेच घुसवतो डायरेक्ट राईट. नाही तर मला वाटतं डायरेक्ट तिथून डायरेक्ट दरीतच टाकते डायरेक्ट. कारण काय हे थोडंसं उंचावरती आहे. आणि तुम्ही जसं की बघतात इथे बॅकग्राऊंडला मी तुम्हाला दाखवलेला सनराईज बघायला आलं. तर इथे अजून सन तर नाही आला बट सनराईज झालेली आहे म्हणून आम्ही निघतो. कारण हे डोंगराच्या पाठीमागे तर ते एकदम छान असा व्ह्यू येतं. आणि मस्तपैकी निघूयात आता आपण. कारण ह्याला मग आता आपण सगळे सुपरवायकर पण दाखवत आणि तुम्हाला कोणा पण दाखवत. कारण आता सगळेजण
म्हणजे टुवर्ड्स लोणावळा येत असतील आणि आपण आता टुवर्ड्स मुंबई परत चाललोय रिटर्नला. की व तुला जिवंत घरी जायचं आहे ना? अरे फाटले ती जिवंत घरी जायचं आहे ना तुला? भाऊ ते ठेव ना भाऊ, मी एवढ्या प्रेमाने काढल्यात भाऊ ती फुलं, पडलेली फुलं घेतल्यात ती पण कुठे तोडून थोडी घेतल्यात भैया. मस्तपैकी इज्जत देऊन ठेव त्यांना, समजलं? चिंदी. चला काय निघत आता. बरं झालं मोतायला नाही गेलो. गे त्याला मगापासून सुसूला आल्या पण हा गेला नाही. मला खुल्याची सवय नाही रे. ते अरे एवढं खुलं इकडे मगाशी अंधारच पडलेला होता. मी खूप सफोस्टिकेटेड काय नाही, मग खाली जाऊन जाऊयात आपण, पेट्रोल पंप वरती घेऊन जातो, मग तिथे जातो सुसू करायला. चला 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 गाईज, आपली आता परत रिटर्न आपलं फिरणं चालू आहे. ॲक्च्युली आज विचार होता थोडा अजून पुढे जायचा, पण कॅन्डीची फर्स्ट राईड आहे, कॅन्डीला तेवढा एक्सपिरियन्स नाही आहे, तर त्याच्यामुळे कॅन्डीला घेऊन आपण जाणं म्हणजे चुकीचं होऊन जाणार त्याच्यासाठी, की ते एक्स्ट्रा एक्झॉस्टेड होऊन जाईल. मग तो नेक्स्ट टाईमपासून त्याला यांना बरोबर नाही वाटणार, तो थोडा अजून प्रिकॉशन्स घेऊन येत जाईल. त्याच्यापेक्षा आपण त्याच्या फर्स्ट राईडच्या हिशोबाने आपण जाऊयात आज. त्याने एन्जॉय तर करतोय कॅन्डी पाठीमागे बसून, आणि तो इथे मागत होता गाईज. इथे त्याला द्यायला काय नाही, दिली पण असती एक वेळेस गाडी. तो शिकतोय अजून, चालवतो नॉर्मल हायवेला वगैरे देऊ शकतो त्याला बिंदास. देऊयात आपण त्याला गाडी. तिकडे JNPTला द्यायला त्याला बोललो मी, मग तिकडे तोच चालवेल त्याच्या पुढे. इथे काय आहे, इथे त्याचा येतानाच कॉन्फिडन्स डाऊन होता की घालशील करून गाडी, आणि तो अजूनही मला पकडूनच बसलाय की मी घालेल कुठेतरी गाडी म्हणून. त्यामुळे काय पडलंय, मी तुझ्या अंगावर घसरत येतोय, त्यामुळे तुला हे देतोय. अरे मग मांड्यांनी पकड ना माझ्या लेकरू. कंबर सेक्सी आहे ना तुझी, भाभीवाली आहे, कशी बोलते तशी. इथून टाकली की डायरेक्ट खाली, माहिती आहे ना कॅन्डी? काय वेळ गाईज, आणि आज खूप असं एकदम चांगलं फील होतंय की आपल्यासोबत एक मेंबर जुडलेला आहे. आणि ॲक्च्युली बघायला गेलं ना तर खुशीची पण खूप इच्छा होती. आता कॅन्डी पुढच्या महिन्यामध्ये काढतोय लायसन्स, मग तेव्हा आपण येत जाऊ गाडी अरेंज करून, स्कूटी अरेंज करून. स्कूटी तर स्कूटीवरती 100% ट्रस्ट आहे. स्कूटी देऊ शकतो याला, कुठल्याही रोडला देऊ शकतो स्कूटी. आणि काय सोबतच असतील ना, तर कुठे डिफिकल्टी रोड असेल, जसं की आता समजा अशा रोडवरती असेल, तर मग त्या ठिकाणी मी घेऊ शकतो परत. म्हणजे मी उतरून करून जसं करू शकतात, किंवा येईल त्यालाही एक्सपिरियन्स येईल तेवढा. जर समज तो 1-2 राईडला आला तर. आता जरी बघूया, नेक्स्ट मंथमध्ये बोलतोय ना कॅन्डी तो, काय म्हणजे लायसन्स काढायचा. अरे मी ते उद्याच जात होता. गाईज तोंडात शिव्या बघा कशा बसल्या त्याच्या. भेंडीच्या आधी काहीतरी वेगळं बोलणार होता गाईज, पण ते ब्लॉग चालू आहे म्हणून भेंडी. हा चिंदी साला. गाईज आता डिसाईड झालंय असं की कॅन्डी सरांना मी गाडी दिलेली आहे. गेअर थोडा हुशार. गाईज मला वाटतं आज याला गाडी दिली आपण शेवटची असणार आहे. गेअर टाकतच नाही, आरामात नाही गाडी चालवतो तो. आता चालवतो, हे बघा तुम्ही बघा त्याला चालवताना बघा कॅन्डी कशी चालवते गाडी. आरामात. गाईज आता JNPTच्या रोडने आलो. आईसाबने मस्तपैकी गाडी चालवली आहे, आणि जरा त्याचा नवीन एक्सपिरियन्स त्याच्याकडे आलेला आहे. त्या फर्स्ट टाइम त्याने एवढी गाडी पहिल्यांदा चालवली असणार, आणि ते पण एवढ्या मोकळ्या रोडवरती आणि आरामात एकदम. म्हणजे आरामात नाही, JNPT रोड होता तर आरामात तो 80-90 होता आरामशीर. आणि आता आपलं त्याच्या ऑफिसच्या जवळपासच आहेत आम्ही लोक, आणि त्याच्या ऑफिसमधल्यांचा कॉल आलाय. आणि आता इथून घरी जायचा विषय आहे असा की घरी तर जायचं आहे, पण आता बघूयात आता काय बोलतोय, काय करूयात आपण. ते डिपेंड आहे की इथून काय करायचं. मी गाडी चालवू, माझ्यामध्ये तरी मीच चालवतो गाडी, कारण परत इथे पोलीसवाले वगैरे असतील तर मग ह्याचं शॉर्ट होऊन जाईल थोडासा. बाकी काय नाही.
तर आता निघूया तिथून. आणि क्या बोलताय कॅन्डी सर? वन साइड मोठा एक्सपिरियन्स भाई कसं वाटलं? 80-90 मजा आली का पळवून? त्याने फर्स्ट टाइम कधी त्याने ना बाईक घेतली, इतक्या वेळा घेतल्या, पण त्याने कधी 60च्या वरती पण नाही काढलेली असणार. 60 पहिलं गावी काढली 40 95 वर, त्यानंतर आता पुढे जाऊन 80 आणि 90 वर खेचली. बघितलं गाईस, एक नंबर मजा येते त्याला गाईस. संडेचा पण सोडत नाहीत बाबा त्याच्या ऑफिस मधल्या मॅडम. काय रे चुकून नाही रे, काम म्हणजे पगार देतात दिवस रात्र राबवून घ्या. अरे रे रे रे, चालेल चला गाईस, आता मी घेतो गाडी आणि मग आपण निघूयात पुढे कंटिन्यू करूया. One eternity later. गाईज आता असा विषय झालाय आमचा की डिसाइडेड होतं की घरी जायचं, पण अचानक मध्ये भयानक प्लॅन ठरलाय की आम्ही आणि रोमिओला घेऊयात आणि आपण नाश्ता करायला म्हणून जाऊयात. तर आता स्टँड घासला आता आपण निघूया. त्यांच्या एरियामध्ये टाकली आहे गाडी. मला एकच भीती वाटत होती की भाई फोन माझ्या खिशातून चोरी तर नाही व्हायला पाहिजे ना, म्हणून मी माझ्या डोळ्यासमोर घेतला आणि जेणेकरून मी म्हणजे ब्लॉक करायला घेतला, जेणेकरून माझा फोन काय चोरी वगैरे व्हायची चान्सेस एकदम कमी होऊन जातील त्याच्यामध्ये. फोन वगैरे नाही. अरे अप्पाची बघितलं आणि कॅन्डी बोलतं अंकितची नाही, कॅन्डी त्याने नाही घेतले बाबा. काही त्याची आपण कॅन्डी येड भोगून टाकत. थांब हा कॅन्डी. आता काही अचानक मध्ये भयानक प्लॅन झाला आणि हे दोघं पण भाऊ आहेत ना काही, लेट पर्यंत झोपलेले असतात, आळशी ढोर आहेत एक नंबरचे. आणि आम्ही लोक सकाळ उठून आलोय आणि आवाज बापरे. आता ह्या दोघ जणांची वाट बघूयात आपण आणि मग यांना घेऊन आपण कुठेतरी खायला जाऊयात, नाश्ता वगैरे करू आणि मग येऊ. ओके, नाश्ता वगैरे करून येऊयात काय, आणि मग नंतर मग घरी जाऊ. हे ते काढ भावा पहिला, आलोच म्हणजे. इथे भाई मला इथे भरोसा ना काही, मी एक वेळेस ना काही आमच्या बिल्डिंग मध्ये हे अख्खी रात्र पण अशीच लावून ठेवून जाऊ शकतो, तरी आमच्या बिल्डिंग मध्ये पण नाही लावायला पाहिजे मला. आपली बेबो तिथूनच चोरी झालेली. तर बिल्डिंगचं काय सांगायचं, की गाडी चोरी होता, कॅमेराचा विषय करतोय. पण काय मला तर भाई इथे गॅरंटी आहे रे, इथे गॅरंटी आहे 100 आणि 200% गॅरंटी आहे की इथे तर चोरी होऊ शकते. आणि काही आम्हीचं घर इथूनच आहे. ही कॅन्डी अशी का स्टेबिलिटी राहते रे याच्यावरती, एकदम बादशाह चालू आहे. आणि कॅन्डी चाललाय, कॅन्डी एकदम असं वाटतं ना की सिनेमॅटोग्राफी चालू आहे तुझी. तू रॅपर आहेस आणि तुझ्या अशा पाठीमागून त्या गल्लीतून गली गँग बॉय. हा ओ भाई, हा सही आहे. अरे कॅन्डी भाई तू हा शॉट बघ, फक्त कॅन्डी तू हा शॉट बघ आणि फक्त तू इमॅजिन कर की ना हा शॉट तू एखाद्या रॅप व्हिडिओ मध्ये टाकते. काही एकदम क्लासिक सीन येतो, एकदम क्लासिक सीन येतोय. आणि काय असं टाकलं फुल डोप. काही चालले आमची मस्ती. आता आपण आलोय, हे दोघ जण काय करतात बघूया. कॅन्डी आलाय. आता काही विषय असा आहे की हा बघा, ह्याला गाडी घ्यायची होती म्हणून हा मला एवढा क्लोज पर्यंत घेऊन आला इथे. आता आपण जाऊयात नाश्ता करायला म्हणून. काय 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 बाप रे. असो काही, हे बघ आता हे दोघं जण आपल्याला भेटलेत आणि नाश्ता करायला जायचा काहीतरी विषय चालू आहे. आता बघूया, त्यांच्या इथे जवळपासच एरियामध्ये आहे ते. हे लोक बोलतात की आम्ही हेल्मेट नाही घालणार, तिथे जवळच जायचं आहे. तर आणि काका एकदम वन साईड पोज देऊन बघूयात, काय माहिती नाही काय ते. बस ना कॅन्डी आता, चल चिंदी. काहीतरी मेदूवडे खायला घेऊन चालत दोघं जण, पण बोलतात इकडचे मेदूवडे किंग भेटतात करून. पैसे पण ते लोक. अरे ते बोलतात तू देणार आहे, तू बोलतोय ते देणार आहेत. नक्की विषय काय? अच्छा अच्छा, हो आहे. असं काय, आता बघूया, जाऊयात आधी पहिला तिथे, की तिथे जाऊन
काय विषय बनतोय ते आणि खाऊयात, चांगले लागतील किंवा कसे पण लागतील ते, आणि तुम्हाला दाखवतो सगळ्या गोष्टी. और यामी सर काय बोलतात आहेत? तुमच्या मांड्या एक नंबर दिसत आहे, एकदम सेक्सी. आम्ही लगेच थांबत आहे. अरे रे, चला काय जाते आधी पण जाऊयात आपण तिथे आणि बघूयात काय भेटतंय खायला आणि कसं लागतं ते तुम्हाला पण दाखवू. ओके, विषय बघा, विषय मेदूवडे वगैरे घेतल्यात मी आणि कॅन्डीला, तर भेटल्यात मेदूवडे. आता आपल्याला आम्ही इकडे वाट बघतोय आतुरतेने, आणि इकडे बघा ना गाईज, गाईज यांच्या मधलंच वाटतंय रे, वन साइड. इकडे काम करणारच वाटतंय रोमिओ. रोमिओ भाई खरंच तू त्यांच्या मधला वाटतंय. थोडा सावळा असलास ना बा, अंकलचा पोरगाच वाटला. यामीने काय लुक दिलेला, बाप रे. आता काही खाऊन बघत, कॅन्डी खाते पहिला, कॅन्डी खा आणि पहिला सांग जरा कसं वाटतंय. कॅन्डीने इकडे बेट लावल्या ना, 3 प्लेट मेदूवडा खाणार आहे करून. हो हा, 3 बोललेला, 4 बोललेला, आता 5 बोललेला. कॅन्डी कशी आहे टेस्ट? मला पण, माझी पण व्हिडिओ काढ जरा. कुत्र्या, मला वाटलं लग्नात जेवतोय तो व्हिडिओ काढतोय. एक नंबरचा चिंदी आहेस कॅन्डी तू. हाऊ इज दिस मेंदूवडा? दिस चांगलं आहे. सांबारची टेस्ट पण एकदम स्पायसीनेस आहे, मस्त पैकी मजा येते. आणि कॅन्डीने जे चॅलेंज घेतलंय त्याच्याबद्दल काय बोलायचं? मला वाटतं कॅन्डी 3 प्लेट खाऊ शकतो, त्याच्यावरती नाही. मला मी पण तेच बोललेलो. 2 प्लेट बोला कॅन्डी सेट, तुमचा काय? मी 3 प्लेट बोलला आणि 3 प्लेट खतम करेन. अबे तू नाही बोलला, ते मी बोललो 3 प्लेट तू खाशील. तू बोललेलास 5. 5 प्लेट मी गिनवत होतो, मी 3 प्लेट बोललेलो. हो का? चला गाईज, आता झालेलं आहे नाश्ता वगैरे करून मस्तपैकी. मी तर पोहे पण खाल्ले, पोहे खायची इच्छा झाली. पोहे दिसले एका ठिकाणी, चांगले होते, टेस्ट मस्तपैकी मजा आली पोहे खाऊन पण. असं काही, चला या लोकांची मस्ती काय कधी संपणार नाही आमची. हा चल चल, नक्की 100%. चला गाईज, आता तर निघूयात. आणि घरच्यांसाठी नाश्ता त्या लोकांनी नाही सांगितलं आम्हा लोकांना, मेदूवडे वगैरे, म्हणून आम्ही असेच निघालोय. आता लेट्स सी की आता घरी जाऊन किती त्राण राहतोय आपल्या जीवनात, आणि आपण मस्तपैकी आरामात घरी जाऊन पहिला थोडा वेळ आराम वगैरे करू. नंतर ती लाईट जी आपल्याला गेल्या रविवारी आणली आहे ना, ती लावायचा म्हणजे प्रयत्न थोडासा असं करू, डोकं चालवू काय रे कॅन्डी. आणि मग जर समजा ती लाईट लावली तर स्ट्रीममध्ये एकदम 4 चांद लावून टाकू आपण, वन साईड एकदम. आता सिग्नल आहेत BKCच्या, बरोबर ना? फक्त मी झोपला नाही पाहिजे, मग लाईट लागेल. नाही तू झोप ना, आता झोप पहिला. काकी बघ, काकी वन साईड एकदम रे, लगेच रेडीच आहेत. चल घे, तुला घेतला लगेच आड्यात. लगेच आड्यात काय, लगेच आड्यात. सिग्नल तोडला की ये, चल बाबू चल लगेच, चल भाई चल. मला वाटलं इकडचं सिग्नल सुटला तर काय आहेच नाही. हा भाऊ आपल्या बरोबर टाकली आहे ना रिक्षा, म्हणून मला वाटलं सुटलं करून. हा भाई, सनम तू बेवफा लिहिलेलं बोलतं बस पाठी. अरे सनम ती वाली सनम नाही रे, तो सनम नाही, सनमपुरीवाला. त्याच्या सनम प्यार, आपलं लवरवाला सनम आहे रे. थांबा काय, आपण त्याला विचारूया अंकलला. सनम तू बेवफा है ऐसा क्यों लिखा है? बाप रे अंकल, सनम तू बेवफा है ऐसा क्यों लिखा हुआ है? बताओ ना. क्या ऐसा क्या हुआ था आपके साथ कि आपको इतना बताना पड़ रहा है?
अरे रे 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 अच्छा सही है अभी आप छुपा लो अंगा भाई तो त्यानेच लिहिलेलं आहे त्याच्या चेहऱ्यावरून कळालं भाई त्याच्या चेहऱ्यावरून कळालं की ते त्यानेच लिहिलेलं आहे आणि भाई त्याच्या चेहऱ्यावर उतरला रे लगेच आपण विचारला तसं काही त्याच्या चेहऱ्यावरती डोळ्यात बघून समजत होतं आम्हाला लोकांना की त्याच्या मनाला किती त्रास झाला आम्हाला ते उत्तर देताना पण त्याने ते थांबवलं आणि बोलला की कॅमेरा समोर नको कॅमेरा बघून काही शांत बसतात यार म्हणून बाकी काय प्रश्न नाही हा काय हा पक्का 100% भाई 100% असं त्याला आता निघूयात आपण आणि जाऊयात घरी ओके